Hello friends. Today we will study periodic trends of non-metallic character of elements. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मूलद्रव्यांच्या अधातू गुणधर्माचा आवर्तकल अभ्यासणार आहोत. Non-metals have a tendency to form an anion by accepting electrons from outside into its valence shell. This tendency is called electronegativity. अधातूंमध्ये बाहेरून इलेक्ट्रॉन संयोजक कवचामध्ये स्वीकारून ऋणायन बनण्याची प्रवृत्ती अधिक असते आणि याच प्रवृत्तीला आपण अणूची विद्युत ऋणता असे म्हणतो. टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, टेक वन एक्झाम्पल ऑफ नॉन मेटल इलेमेंट. विद्युत ऋणता ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एका अधातू मूलद्रव्याचे उदाहरण पाहूया. सल्फर इज ॲन नॉन मेटल. इट्स ॲटॉमिक नंबर इज 16 अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज ॲज शोन इन द फिगर. सल्फर हा एक अधातू आहे. त्याचा अणुअंक 16 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्हाला समोर दिसत आहे. In its outermost shell, it contains 6 electrons. By accepting 2 electrons, the octet is completed and resulting anion gets a special stability. याच्या बाह्यतम कवचामध्ये पहिल्यांदा 6 इलेक्ट्रॉन होते. याने बाहेरून 2 इलेक्ट्रॉन स्वीकारले आणि त्याच्या बाह्य कवचाचं अष्टक पूर्ण केलं आणि त्यामुळे तयार होणाऱ्या ऋण आयनाला विशेष स्थैर्य प्राप्त झालेलं आहे. दस नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ ॲन ॲटम इज इट्स टेंडन्सी टू ॲसेप्ट इलेक्ट्रॉन्स. थोडक्यात काय आहे, संयोजक कवचामध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची अणूची जी प्रवृत्ती आहे तिलाच अधातू गुणधर्म असे म्हणतात. Now see periodic trend of non-metallic character in period. अधातूंच्या गुणधर्माचा आवर्तिकल पाहताना प्रथम आपण आवर्ताचा विचार करूया. These elements belongs to period 3. As we go from left to right in a period, the atomic radius goes on decreasing, while the effective nuclear charge goes on increasing. Thus, the ability of an atom to become anion by accepting electrons goes on increasing. ही जी काही तुम्हाला समोर मूलद्रव्ये दिसत आहेत ही सगळी तिसऱ्या आवर्तामधील मूलद्रव्य आहेत. जर आपण याच आवर्तामध्ये नव्हे तर कोणत्याही आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे गेलो तर आपल्याला असं आढळून येतं की मूलद्रव्यांची अणुत्रिज्या कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळे त्यावरील केंद्रीय प्रभार वाढत चाललेला आहे आणि म्हणूनच बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋणायन बनण्याची अणूची क्षमता वाढत चाललेली आहे. इथं काय झाले, अणुत्रिज्या कमी झाली म्हणजेच काय झालं की बाहेरचं कवच जे ते न्यूक्लियसच्या केंद्रकाच्या जवळ आलेलं आहे आणि साहजिकच त्यांच्यामध्ये असलेला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, केंद्रीय प्रभार जो आहे तो वाढलेला आहे आणि त्यामुळे त्याच्या आसपास जर एखादा इलेक्ट्रॉन आला तर त्यालाही स्वीकारण्याची कपॅसिटी त्या अणूची वाढलेली आपल्याला दिसते. Thus, going from left to right in a period, the non-metallic character of elements increases. म्हणजेच काय आहे तर आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म वाढत जातो. Now see this periodic trend of non-metallic character in group. आता या गणामध्ये अधातूंच्या गुणधर्माचा आवर्तिकल नेमका कसा असतो तो पाहूया. While going from any group, consider first group. When we go down in a group, a new shell gets added so that the distance between the center of nucleus and outermost shell increases.
and effective nuclear charge decreases. As a result of this, the tendency of atom to accept electrons decreases. बघा, कोणताही गण असू दे. आता इथं आपण एक्झाम्पल म्हणून गण एक घेतलेला आहे. कोणत्याही गणामध्ये जर का आपण खाली खाली चाललो असेल, वरून खाली जात असताना आपल्याला असं आढळून येतं की प्रत्येक वेळेला नव्या कवचाची भर पडत आहे आणि त्यामुळे अणूची त्रिज्या वाढत चाललेली आहे व परिणामी केंद्रीय प्रभार कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे अणूची इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची क्षमता कमी कमी होत चाललेली आहे. दस non-metallic character of elements decreases while going down the group. अशा प्रकारे गणामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्याचा गुणधर्म, अधातूचा जो गुणधर्म आहे तो कमी कमी होत चाललेला आपल्याला दिसून येतो. ऑलवेज रिमेंबर दीज थिंग्स. ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. गोइंग डाऊन इन एनी ग्रुप, electropositivity of elements increases while electronegativity of elements decreases. And going from left to right in any period, electropositivity of elements decreases while electronegativity of elements increases. कोणत्याही गणामध्ये वरून खाली जाताना विद्युत धनता वाढत जाते तर विद्युत ऋणता कमी कमी होत जाते. याच्या उलट कोणत्याही आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत धनता कमी कमी होत जाते तर विद्युत ऋणता वाढत जाते. बट elements having larger electropositivity or electronegativity have higher the reactivity. पण मूलद्रव्याची विद्युत घनता असू दे किंवा विद्युत ऋणता असू दे, ती जेवढी जास्त तेवढी त्याची अभिक्रियाशीलता जास्त असते आणि ह्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो चांगल्या लक्षात ठेवायच्या आहेत. थँक्यू फ्रेंड्स. आय थिंक दॅट यू हॅव अंडरस्टँड दिस कन्सेप्ट